कालच्या ब्लॉग मध्ये तुम्ही बघितलं की मी बिट्टूच्या हाताला मेहंदी न लावता इथे कुंकू लावून दिलं होतं। मग तर काय मटका बाई एवढी मिरर मध्ये बघून मटकत होती, तुम्हाला काय सांगू। त्यानंतर मी तिचं पहिला ब्लाऊज स्टिच करून घेतला कारण की खूप लूज होतं। लगे हात तिची पेटपूजा सुद्धा करून घेतली। त्यानंतर ती बाहेर खेळतच होती, तोपर्यंत मी माझ्यासाठी साडी आणि एक जीन्स काढून ठेवलेला। तयारीला बिट्टूच्याच भरपूर वेळ जाणार। मला जर वेळ मिळाला तर मी साडी वेअर करणार आणि जर वेळ मिळाला नाही तर मी जीन्सच वेअर करणार, असं माझं ठरलेलं होतं। साडी आणि जीन्स बाजूला काढून ठेवला। त्यानंतर सुरुवात झाली आमच्या तयारीची। तिला बेडवर बसवलं, तिला म्हणलं आता तू शांत बस, मी तुझी तयारी करते। त्यानंतर बिट्टू मेकअप आर्टिस्ट मला म्हणाला की मम्मी माझा असा असा मेकअप कर, मला असा असा मेकअप पाहिजे। तिचा मेकअप करताना एवढी मज्जा आली ना, ते तुम्हाला माझ्या युट्यूब चॅनलवर बघायला मिळेलच। आज मी तो व्हिडिओ अपलोड करतेच। आय मेकअप करत असताना बिट्टूला मी म्हटलं खाली बघ, ती खाली बघायचं सोडून वरच बघायची। त्या 4-5 वेळा आमचा आय मेकअप खराब झाला। शेवटी मी तिचा आय मेकअप सोडला, पुढच्या तयारीला सुरुवात केली। त्यानंतर मॅडम मला सांगत होते अरे मम्मी माझा असा मेकअप कर ना, तू का करत नाहीयेस। ते जास्त लक्ष पडतं बिट्टूचं कशाकडे होतं तर ते म्हणजे लिपस्टिक कडे। मला आधी लिपस्टिक लाव, त्यानंतर मला हायलायटर लावून दे ते पिंक कलरचं। अर्धा मेकअप झाला। त्यानंतर बिट्टूचा ताप जो आहे जरा जास्तच वाढला। मी काम बाजूला ठेवलं, पहिला तिला औषध दिली। हा ब्लॉग इथेच संपला। राहिलेला पार्ट जो आहे तो आपण उद्याच्या ब्लॉग मध्ये बघूया। ब्लॉग आवडला असेल तर लाईक सबस्क्राईब